2 रोल झालेले आहे. आता आपण प्रीहीटवर स्टीमर लावून घेऊ आणि किती मिनटं ठेवणार. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता 12 वाजत आलेले आहे. खूप उशीर झाला आणि सकाळपासून पाऊस चालू आहे, त्यामुळे थंडी वाजते. आणि थंडी म्हटलं का मला लगेच स्वेटशर्ट तुम्हाला दिसत असेल. आणि उशिरा ब्रेकफास्ट झाला, सगळं आवरणं हळूहळू झालं चालू. कारण की असं वातावरण असलं ना तसं काहीच करायची इच्छा होत नाही. मस्त असं वाटतं ब्लँकेट घेऊ आणि मस्त असं पडून राहू. कारण की आता सुट्ट्या चालू आहे ना. स्कूल असेल तर मग तरी पण तुम्हाला माहिती आहे ते रुटीन असतं, सकाळी उठणंच असतं. पण आता सुट्ट्या चालू आहे तर म्हटलं अरे एवढ्या लवकर उठून काय करायचं आहे. तर त्यामुळे मग असं वाटलं नाही आता थोडंसं पडून राहू. मग तरी पण मग म्हटलं उठले चला पटापट आपलं जे नॉर्मल जे रुटीन आहे सकाळचं उठणं, आवरणं, ब्रेकफास्ट ते सगळं झालं. आणि एवढी थंडी वाजते अक्षरशः, कारण की इथं पाऊस पडला ना तर थंडी खूप वाजते. आणि हे जे पावसाचं जे पाणी असतं ना अक्षरशः इतकं गार असतं, असं बर्फ वितळल्यानंतर कसं असतं तर अगदी तसं पाणी असतं ते. आणि त्यामुळे खूप जास्त थंडी वाजते. तिथून अंधार येत होता म्हणून मग आता मी असा कॅमेरा केलेला आहे. आणि फायर प्लेससुद्धा आज लावावे लागले त्याचं कारण हे का घरात खूप गार वाटत होतं. परिवेलाला सांगितलं तुम्ही सॉक्स घाला आणि खूप गार आहे. तर चला मग दाखवते. गेल्या 2 तासापासून ही फायर प्लेस चालू केलेली आहे. आणि याच्यामध्ये आम्ही काय टाकतो ते वुडन चिप्स आहे. तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवले होते जेव्हा आपलं होम टूर चालू होतं तेव्हा. आणि इथे सगळं आहे, फंक्शन वगैरे आहे इथे. याच्यावरनं सगळं सेट वगैरे करावं लागतं, किती टेम्परेचर वगैरे काय सगळ्या गोष्टी. हे लावल्यामुळे घर एकदम असं छान गरम वाटतं आहे. परीची खूप इच्छा होती का मम्मा मला आहे ना माझे कपडे प्रेस करायचे आहे, मला प्रेस करायचे. तर आता तिला पूर्ण असं सेट करून दिलं आणि तिला सांगितलेलं आहे बघा असं असं करायचं. आणि स्वतःहून तिला शिकायचं आहे तर मग तर चांगलीच गोष्ट आहे. जेव्हा पण मुलं स्वतःहून म्हणतात का नाही आम्हाला हे करायचं, स्वतःहून इच्छा झाली पाहिजे फक्त करायची. जोपर्यंत स्वतःहून इच्छा होत नाही तोपर्यंत काम शिकत नाही. आपण आहे ना म्हणतो हे कर ते कर, पण जोपर्यंत त्यांची इच्छा राहत नाही तोपर्यंत त्या गोष्टी नाही होऊ शकत. पण आता बघा एवढे सारे कपडे तिने काढून ठेवले जस्ट प्रेस करण्यासाठी. हां, बेलाचे आणि परीचे मिक्स आहे. तुला अजून काय करायला लागणार आहे का? गुड जॉब परी, फक्त हात व्यवस्थित बघ. हां, माझी बी तर इथेच बसणार आहे तू सांगते. हो, आणि व्यवस्थित असं फोल्ड कर. हे बघा हे पण तिने ना छान असं प्रेस केलं आणि मस्त असं फोल्ड. आणि घडी पण बघू शकता तुम्ही असं ना फोल्ड करून ठेवलं तिने इथे एकावर एक असे फोल्ड कर. गुड. आता जीन्स सोबत पण होतं ना पण. हां, जीन्स व्यवस्थित कर. थोडं हाफ ना. हां, असं कर. फक्त एवढं का चटका लागणार नाही त्याची काळजी घ्यायची. कोणतं पण काम करताना ना घाई गडबड कधीच करायची नाही परी. ओके. हां, स्लोमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या असतात. थंबनेल बघून कळालंच असेल व्हिडिओ कशावर आहे. तर मला तो व्हिडिओ बनवायचा आज कोथिंबीर वडी बनवण्याचा विचार केला होता, कारण की कोथिंबीर आहे जास्त. आणि स्वयंपाक तर आहे, म्हणजे उडदाची डाळ बनवलेली आहे मी, पालक बनवलेली आहे मसूरची डाळ घालून, भात, चपात्या आणि चटणी वगैरे हे तर मी बनवून ठेवलेलं आहे. पण आता कोथिंबीर वडी बनवायची आहे. तर नॉर्मली स्टीमरमध्ये आपण कोथिंबीर वडी वाफवून घेतो, पण आपल्या घरात स्टीमर आहे आणि हे स्टीमर आहे. तर या स्टीमरमध्ये आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत. आणि तुम्हाला मी दाखवते का या स्टीमरमध्ये कोथिंबीर वडी जशी नॉर्मल स्टीमर असते तिथे त्या नॉर्मल जे स्टीमर असतं त्या स्टीमरमध्ये वाफवून होते तशी या स्टीमरमध्ये होते का नाही, किंवा हे कसं यूज करायचं असतं, तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता वाजलेले आहे 6:30. मगाशीच आम्ही चहा घेतला आणि मी आता जस्ट इंस्टाग्रामला सकाळी मला असं वाटतं 5-6 तासा अगोदर ना इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली होती. खूप छान पाऊस पडतोय आणि वातावरण ते तर इतकं सुंदर दिसत होतं ना, तर मला असं वाटलं नाही बाबा इंस्टाग्रामला मी टाकते. आणि भरपूर जणांनी बघितलं सुद्धा असेल ते. तर मी सर्वात अगोदर काय करते, जी कोथिंबीर वडीची जी प्रोसेस आहे ना तर ती करायला सुरुवात करते. म्हणजे त्याला स्वच्छ धुणं, कट करणं आणि थोडक्यात ते करून घेते. आणि मग साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण या स्टीमरमध्ये कोथिंबीर वडी बनवणार आहोत. आणि हे स्टीमर प्लस मायक्रोवेव्ह आहे. आणि तुम्हाला दाखवते मी थोडक्यात त्यांना माहिती देते तुम्हाला. आणि हे जे आहे ना NEFF ब्रँडचा आहे आणि चांगला ब्रँड आहे. हा युरोपमध्ये फेमस आहे. आणि इथे बघा हे आतमध्ये बघितल्यावर तुम्हाला हे दिसणार
आणि आपल्याला आता कोथिंबीर वडी बनवायची आहे, तर याच्यामध्ये आपण बनवणार आहोत, रोल्स ठेवणार आहोत. आणि हे तर नंतर मी ॲडजस्ट करणार आहे कसं मला ठेवायचं काय असं. आणि इथे आहे हे पाणी ठेवण्यासाठी. आता हे बघा, हे पूर्ण रिकामं झालेलं आहे. आणि मग आता यामध्ये आपल्याला पूर्ण पाणी भरायचं आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण भरायचं आहे, कारण की मॅक्स इथपर्यंत दिलेलं आहे त्यांनी. पाणी भरलेलं आहे यामध्ये आणि हे त्याच्यासाठीच आहे. आपण ते असं लावून देऊ. ओके. आणि इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे मायक्रोवेव्हसुद्धा आहे. थोडक्यात तुम्हाला मी दाखवते हे कसं यूज होतं. आणि हे बघा, इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहे. हे बघा, इथे डिस्केला आहे. त्याच्यानंतर अवन क्लिनिंगचं पण आहे याच्यामध्ये ऑप्शन. अवन क्लिनिंग करायचं असेल तर ते पण आहे. त्याच्यानंतर कीप वॉर्म, म्हणजे तुम्ही जे जेवण बनवलेलं असतं ना, तर ते जेवण गरम कंटिन्यू ठेवायचं असेल तर ते सुद्धा ऑप्शन आहे यामध्ये. कधी कधी काय होतं, आपण आहे ना गेस्टला बोलवतो आणि मग ते जेवण थंड असतं, थंड होऊन जातं बनवल्यानंतर, आणि मग परत आपण ते गरम करतो ना, तर मग कंटिन्यू गरम न करता आपल्याला जर गरमच पाहिजे असेल ना, तर ते याच्यामध्ये आपण जेवण ठेवू शकतो. त्याच्यानंतर मग इथे प्लेट वॉर्मिंग, म्हणजे खूप सारे ना प्लेट्स वगैरे लेयर्स असतात ना प्लेटच्या, तर त्यासुद्धा आपण गरम करू शकतो, तर ते सुद्धा ऑप्शन आहे यामध्ये. त्यानंतर इथे लो टेम्परेचर कुकिंग तुम्हाला करायचं असेल ना, ते सुद्धा आहे. तर काही ऑप्शन्स असतात त्याच्यामध्ये पाण्याची गरज पडते, काही ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये पाण्याची गरज पडत नाही. जसं का आता आपल्याला वाफेवर ना कोथिंबीर वडी बनवायची आहे, तर त्याच्यासाठी पाणी लागणार आहे. त्याच्यानंतर रिहीटचं आहे, हे बघा. त्याच्यानंतर हॉट एअरचं आहे, त्याच्यामध्ये पाण्याची गरज पडत नाही. त्याच्यानंतर सर्को स्टीम आहे. आणि इथे आहे स्टीम कुकिंग. स्टीम कुकिंग म्हणजे आपल्याला आता याच ऑप्शनवर आपल्याला कोथिंबीर वडी वाफून घ्यायची आहे. तसे खूप वेगवेगळे ना याच्यामध्ये ऑप्शन्स आहे. या साईडला टेम्परेचर आहे, किती टेम्परेचरवर तुम्हाला ठेवायचं आहे ते इथे आहे. आणि त्यानंतर मग किती मिनिटवर आपल्याला ठेवायचं आहे, तर ते सुद्धा आपण करू शकतो. तर इथे बघा, तर हे दोन्ही साईडला हे वेगवेगळे ऑप्शन आहे. तर मी विचार केला, आता याच्यामध्ये मी बनवतेच आहे, तर भरपूर जण आता म्हणजे कमेंट्स येऊ शकता का, कोमल तो आम्हाला बनवताना दाखवलं पण ते यूज कसं करायचं असतं, तर आम्हाला थोडक्यात दाखव. तर मग मी हे थोडक्यात तुम्हाला ना इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला आता आहे ना, मी जे बाकीचं जे आहे माझं कोथिंबीर वडीचं, तर ते मी करून घेते. आणि बाकीचं ही जी पूर्ण प्रोसेस आहे, कोथिंबीर वडी ठेवायचं झाल्याच्या नंतर दाखवायचं, तर हे तुम्हाला दाखवतेच मी. 2 जुडे आहे कोथिंबीरची, हे बघा. तर 1 जुडी आहे एवढी, तर त्याची मी कोथिंबीर वडी बनवणार आहे बघा. आणि आता निवडून घेते, स्वच्छ धुवून घेते. स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर मी कट करून घेणार. अगोदर काय करायचं, मी अगोदर कट करून घ्यायचं आणि नंतर मी वॉश करायचे. मग मला खूप सारे कमेंट्स यायला लागले की कोमल तसं नको करत जाऊ, अगोदर तू वॉश करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग कट करत जा. आता अगोदर मी हे निवडून घेते. आणि कोथिंबीर वडीला काही वेळ लागत नाही, आता जस्ट मी तुम्हाला हे दाखवते म्हणून. ठीक आहे. माझी एक पण कोवळी आहे, तर ती काही मी अशी कट करणार नाहीये, म्हणजे कट करून अशी फेकून देणार नाहीये. ही जी देठ आहे बारीक चिरून मी कोथिंबीर वडीमध्ये ऍड करणार आहे. स्टीमरची ही ट्रे आहे, तर त्याला अगोदर खाली ऑइल लावून घेऊन नॉर्मल जसं आपण लावतो. कोथिंबीर वडी जसं नॉर्मल आपण कोथिंबीर वडीचं करतो तसंच केलेलं आहे मी. म्हणून मी तुम्हाला काही रेसिपी काही म्हणजे असं वेगळं काही नाही, कोथिंबीर वडीचं असं वेगळं काही करावं लागत नाही. आपण नॉर्मल जशी कोथिंबीर वडी बनवतो तसंच आहे. फक्त एवढंच आहे का, मी याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, जिरे, मीठची पेस्ट टाकते आणि बाकी हळद टाकते. बाकीचे मसाले वगैरे ॲड करत नाही मी. दोन रोल झालेले आहे. आता आपण प्रीहीटवर स्टीमर लावून घेऊ आणि किती मिनटं ठेवणार आहोत आणि नंतर मग ते झाल्यानंतर कसे दिसणार आहे हे आपण सगळं बघू आता थोडं. चला ते आता यामध्ये ठेवलं आपण. आणि याला पकडण्यासाठी हँडल पण आहे वरती बघा.
स्टीम कुकिंग 100वर बरोबर आहे आणि हे आपल्याला ठेवायचं आहे 25 मिनटावर. ओके. आता इथे आपल्याला दिसतंय किती टेम्परेचर आहे 100 आणि 25 मिनटं. ओके. हे स्टार्ट. आय म्हणजे इन्फॉर्मेशन, ते लगेच काय 100वर जात नाही, पण ते हळूहळू नंतर होऊन जातं. आवाज यायला सुरुवात झालेली आहे, जसं स्टीमचा आवाज येतो ना तसं, असं बॉईल कसं होतं आतमध्ये तसं जस्ट स्टार्ट आवाज झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल अशी वाफ निघताना, बंद झाली आता, पण इथून बाहेरून अशी वाफ निघत होती. चपाती वगैरे करून झाली, किचनचं लगेचच आवरून घेतलं मी. आता कोथिंबीर वडीची वाट बघते, झाली का बघते मी, आणि त्यानंतर मग थोडं गार झाल्याच्या नंतर आपण फ्राय करून घेऊ. स्टीमरमध्ये कोथिंबीर वडी कशी झालेली आहे आता चेक करू आपण. वा, केअरफुली. येस. तर तुम्हाला दिसत असेल खाली जेवढं पण स्टीम झालेलं पाणी आहे ना, खालच्या साईडला जमा झालेलं आहे. किती छान कोथिंबीर वडी स्टीम झालेली आहे बघा या स्टीमरमध्ये. आणि अजिबात असं नाही का भांडी वगैरे खराब होते, काहीच नाही आहे. नॉर्मली मी स्टीमरमध्ये बनवायचे ना, तर भांडी अशी 2 लावावी लागायची आणि त्याच्यानंतर मग ते स्टीम व्हायचं. आणि हे जे ग्लासचं टॉप आहे, इथे आपण गरम वस्तू ठेवू शकतो, तर त्याच्यासाठीच हे बनवलेलं आहे. त्यामुळे मग मी हे इथे इझिली ठेवू शकते. हे बघा, छान स्टीम झालेली आहे कोथिंबीर वडी. आता थोडं गार झालं ना, तर त्याच्यानंतर आपण मस्त अशा वड्या करून घेऊ. कोथिंबीर वडी स्टीम झाली का नाही चेक करू आपण. हे बघा, परफेक्ट. आता गार होण्याची वाट बघते. सर्वांना खूप भूक लागलेली आहे. आता 7:30 झालेले आहे आणि वातावरण गार असल्यावर भूक लागते लवकर, तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बाहेर ठेवू आपण थोडंसं गार होण्यासाठी. अगोदरच्या घरामध्ये पण मी तसंच करायचे, खिडकीच्या बाहेर ठेवायचे मी. काही पण आता आलूवडी किंवा आलूवडी तर नाही, मोस्टली कोथिंबीर वडीच बनवायचे. आलूचे पानं तर इथं मिळतच नाही. आता बघून गार नाही, आपण बाहेरच ठेवून देऊ. इथे बाहेर का? कारण इथे तर नाही होऊ शकत ना, एवढं इतकं लो टेम्परेचर नाही, पण बाहेर गार आहे. पाऊस गेला. किती भारी वाटतंय, इतका मस्त असा वारा सुटलेला आहे ना. हे स्टँड आहे, या स्टँडवर ठेवू शकतात. मला असं वाटतं 10 मिनिटामध्येच एकदम गार होऊन जाणार. थोडंसं फ्रेश हवं, इतकं मस्त वाटतं. कारण की आज आहे ना कंटिन्यू पाऊस चालू होता ना सकाळपासून, तर मग बाहेर जाणं, राऊंड मारणं झालंच नाही. जेव्हा आहे ना असं चांगलं वेदर असतं किंवा असं क्लाउडी वेदर असतं, वारा छान असतो ना, तर आम्ही राऊंड मारतो. पण मध्ये आता पाऊस तर कमी झाला, तर तेव्हा मग मनोज आणि परिबेलाने राऊंड मारायला गेले होते. पण तोपर्यंत मी स्वयंपाक करत होते. आणि दुपारी ना जेवण झाल्याच्या नंतर दुपारी जेवण झाल्याच्या नंतर 1-1.5 तास मी झोपले सुद्धा, कारण की वातावरण असं गार होतं ना. आणि जेवण झाल्याच्या नंतर मला ना असं वाटलं नाही आता झोपायची गरज आहे. आणि उन्हाळ्यामध्ये ना अशी दुपारी झोप येत नव्हती, पण आता असं जसं जसं आता वातावरण गार असतं ना किंवा थंडी सुरू होते ना, तर मग काय होतं, थोडीशी जी बॉडी आहे ना ती अशी काम करायला कमी करते. म्हणजे थोडंसं काम कमी करायला असं वाटतं आपल्याला, थोडंसं काम कमी करावं, झोपायला पाहिजे, आणि मग आळस येतो खूप. तर आज मला तसंच झालं आणि म्हटलं अजून तर थंडीला तर सुरुवात झाली पण नाही आहे. आता ही जस्ट वेदर चेंज झाला, आता परत नेक्स्ट वीकमध्ये वेदर चेंज होईल, परत थोडंसं ऊन असणार आहे. तरी आत्ताच असं होतं आहे, म्हणून मग आहे ना अशा वातावरणामध्ये थोडंसं ॲक्टिव्ह राहावं लागतं. चला 10 मिनटं मी बाहेर ठेवले होते कोथिंबीर वडी, आणि तुम्ही बघू शकता का स्टीमरमध्ये ठेवलं होतं. स्टीम तर झालेले आहे खूप सुंदर, पण अजिबात असं ओलावा नाही आहे त्याच्यामध्ये किंवा असं पाणी. कधी कधी आपण काय होतं, स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवतो, पण ते वरचं ते स्टीमरचं पाणी असतं ते सुद्धा कोथिंबीर वडीवर असतं आणि खूप असं चिक होतं. तसं अजिबात झालेलं नाही आहे. हे बघा, एकदम असं कोरडं झालेलं आहे दोन्ही वेळा. आपण छान कट करून घेऊ. आणि इथे मी कढईमध्ये तेल सुद्धा टाकून ठेवलेलं आहे. बरं, ते छान वड्या होत आहे. आणि मला आहे ना अशी नुसती वाफवलेली कोथिंबीर वडी सुद्धा आवडते. जर असं फ्राय केली तर छानच लागते, पण अशी नुसती खायला पण छान वाटते.
जेवायला बसलेलो आहोत आणि असा सुंदर व्ह्यू बघता बघता आम्ही जेवण करणार आहोत. आणि इथे बघा मी मस्त कोथिंबीर वडी फ्राय केलेली आहे बघा. आणि ज्याच्यामध्ये मी ना स्टीम केली होती त्याच्यावरच आहे ना टिश्यू पेपर असं ठेवलं आणि त्याच्यावर आहे ना मी केलं एकदम क्रंचीनेस आणि एकदम मस्त आणि मस्तच झालं. परीने तर ते स्टीम झालेलेच खाल्ले. म्हणून भारी. आणि असं थंड वातावरणामध्ये तळलेले पदार्थ नेहमी छानच लागतात. म्हणून तिथे टेस्ट करावा. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. तुम्हाला दाखवायचं होतं मला ॲक्च्युली की आपलं जे घरात स्टीमर आहे ते कसं यूज करतात आणि त्याच्यामध्ये कसे पदार्थ स्टीम होतात. तर हे मी डिटेलमध्ये दाखवण्याचा आणि सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. हे बघा खूप सुंदर क्रिस्पी टेस्टी झालेले आहे कोथिंबीर वडी. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.